मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, स्ट्रॉंग रूम याचा मराठी अर्थ माझ्या दृष्टीने म्हणजे बलवान खोली. स्ट्रॉंग रूम म्हणजे भरभक्कम पक्क बांधलेली अशी खोली, रूम. आणि या स्ट्रॉंग रूममध्ये आहे आम्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये केलेलं मतदान. ज्या EVMमध्ये आहे ते EVM म्हणजे EVM जिथं ठेवलेले आहेत, ज्या खोल्यांमध्ये ठेवलेल्या आहेत त्याला स्ट्रॉंग रूम म्हटलं जाते. आणि मग या स्ट्रॉंग रूमची व्यवस्था, तिथं पोलीस बंदोबस्त, त्यात काही खोडतोड होऊ नये, देखभाल होऊ नये, कोणा त्याच्यातल्या पळवून देऊ नये, फुटू नये, तोडू नये, म्हणून त्या स्ट्रॉंग रूमला शील लावलेला आहे. आणि शील लावल्यानंतर आजूबाजूला त्या रूमच्या प्रत्येक ठिकाणच्या ज्या ज्या ठिकाणी राज्यात निवडणुका झाल्या त्या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये त्याला संपूर्ण संरक्षण ही महाराष्ट्र पोलिसांचं आहे, गृह खात्याचं आहे. शिवाय काही ठिकाणी सैनिक दलाचे कर्मचारीसुद्धा फिरताना किंवा विशेष गार्ड फिरताना सुद्धा आपण पाहतो. आता एवढी सर्व यंत्रणा शासनाची असताना राष्ट्रवादीचे दोन जे पक्ष आहेत, पवारांचा आणि अजितदादांचा, या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं पहारा आपला ठेवलेला आहे. CCTV कॅमेरे स्वतःचे लावलेले आपल्या पक्षाचे, किंवा सरकारच्या त्या CCTVवर किंवा त्या पोलीस यंत्रणा आमचा भरोसा नाही म्हणून आमचे स्वतंत्र CCTV, आमची स्वतंत्र पोलीस यंत्रणा, आमचे विशेष गार्ड हे त्यांनी ठेवलं आहे. तर दुसरीकडे शिंदेंनी सुद्धा अशाच पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी सुद्धा काही ठिकाणी स्ट्रॉंग रूमला आपलं संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे राज्य पोलिसांचं, सरकारी पोलिसांचं किंवा त्यावर या दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा भरोसा नाही हे सिद्ध होते, बिलकुल सिद्ध होते. कारण एवढ्या मोठ्या यंत्रणेला सरकारी जे पगार घेणारी यंत्रणा आहे, जे तुमच्या नेतृत्व अंडरमध्ये चालते, त्याच्यावर तुमचा भरोसा नाही. आणि त्यासाठी म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना तिथं डोळ्यात तेल घालून CCTV लावून तिथं बसवल्या जाते. आळीपाळीनं तिथं मग त्यांच्या पाळ्या लावल्या जातात. रात्री कोण, दिवसा कोण, एक तासानं कोण, दुसऱ्या तासानं कोण, अशा पद्धतीच्या आळीपाळीनं देखरेख ही स्ट्रॉंग रूमची सुरू आहे. आता मंडळी, समजा उद्या निकाल लागतील 2021ला. त्यात जर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक किंवा भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष जर मोठ्या संख्येनं जर निवडून आले तर काय करता, काय म्हणता येईल? मग हेच म्हणलं जाईल की मतं चोरी झाली, मताचं काय करायचं केलं, EVM हॅक केले आहे, EVMमध्ये काहीतरी गडबड केली वगैरे वगैरे. आता डोळ्यात तेल घालून जर दोन्ही पक्षाचे म्हणजे जे सरकारामध्ये आहे, सत्तेत आहेत, अजितदादा आणि शिंदेचे कार्यकर्ते तिथे जर अशा पद्धतीनं डोळ्यात तेल घालून हे काम करत असतील तर मंडळी माझं हेच म्हण आहे, एवढं डोळ्यात तेल घालून जर तुम्ही स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करता ना, तेवढ्याच पद्धतीनं जर आपण डोळ्यात तेल घालून निवडणूकपूर्व काळामध्ये, आपल्या नगरपालिका निवडणुका आहेत, आपल्याला निवडणूक लढवावं लागतात, यासाठी म्हणून या दोन्ही पक्षांनी काय कामं केलेले आहेत? काहीच केलेलं नाही. मग त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर आरोप करणारी ही जी मंडळी आहे, तर यांना तर हे सांगा वाटते की त्यांना जी शेती करायची आहे ती शेतीची मशागत कशा पद्धतीनं करतात आणि म्हणून त्यांचं उत्पन्न जास्त निघते. तुम्ही काहीच करत नाही, लोकांच्या समस्या तुम्हाला माहीत नाहीत, लोकांमध्ये मिसळत नाही, जात नाही, कुठलंही संघटन तुमचं प्रभावी नाही. आणि मग निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा अशामुळे झाला, भाजपाने आमच्याशी फितुरी केली, कमजोर काय, असे तसे आरोप करत आपण भारतीय जनता पक्षाला दोषारोपण करतो. अनेक नगरपालिका ते झालेले आहे की काही नगरपालिकामध्ये तर इतर पक्षांना उमेदवार सुद्धा भेटले नाहीत. राष्ट्रवादी समजणाऱ्या मोठ्या मोठ्या पक्षाला 2-4 नगरसेवकाच्या शिवाय कार्यकर्ते भेटू नये. शिंदे सेना असेल काही ठिकाणी दुसरी शिवसेना उद्धव ठाकरेंची सेना असेल, काँग्रेसमध्ये काही घटक असतील, यांना उमेदवार भेटू नये. काय परिस्थिती आहे. आणि भेटले कसे तसे तर त्यांच्या प्रचारासाठी मग काही लवाजमा, निवडणुका सोप्या नाहीत हे सर्व दुनियाला माहीत आहे. आणि मग यासाठी म्हणून त्याला उभं केल्यानंतर त्याला निवडून आणणं, कारण निवडणुका कार्यकर्त्याच्या म्हटल्या जातात ना, मग त्यासाठी काही प्रयत्न तन मन धनानं तेही नाही. मग कसे तुमचे लोक निवडून येतील, कसं तुम्हाला सत्तेमध्ये जाता येईल?
कारण निवडणुकीचा महिमा बदललेला आहे मंडळी. या निवडणुका ह्या पैशाच्या झालेल्या आहेत हे माझ्यासारख्यानं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे असं आपलं काहीच नसताना आपण आता डोळ्यात तेल घालून जर स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवत असाल, म्हणजे खरं तर त्या स्ट्रॉंग रूमला तर इतकं महत्त्व आलं आहे मंडळी सध्या की त्या स्ट्रॉंग रूमने किंवा त्या ज्या खोलीमध्ये त्या काही ही यंत्रणा आहे त्या ती खोली जर जिवंत असती किंवा तिच्यात जर काही जीव असता तर तिने सर्वांचं कौतुक केलं असतं की अरे वा, आज तुम्ही माझ्यासाठी किती डोळ्यात तेल घालताय, सरकारी यंत्रणा राबतायत, बंदूकधारी सोबत फिरतायत, विशेष गार्ड फिरतायत, CCTV विविध CCTVमध्ये मी दिसतोय, माझ्या आतमध्ये काय असले दिसायसाठी बाहेरचं दिसायसाठी काही कोणी जाते काय, कोणी मुळूक तरी त्या याच्यात जाते काय हेही पाहण्यासाठी असं सतर्क केलेलं आहे. त्यामुळे त्या स्ट्रॉंग रूमचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. पण अशा परिस्थितीत मंडळी राज्यातील सत्तेत असणाऱ्या या 2 उपमुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याच्या पोलिसांवर भरोसा नाही हे न समजण्यासारखं नाही, हे समजण्यासारखं आहे की या दोघांचाही भरोसा नाही. आणि तो भरोसा का नसेल याच्यातही आपण पुढे मागं पाहू की जर एवढे जिवलग असणारे की फोडून तोडून हे करून ते करून काकाशी वैर घेऊन देवेंद्र फडणवीसांशी मैत्री केली, उपमुख्यमंत्री पदं घेतली आणि आपल्या मुख्यमंत्र्यावर किंवा त्याच्या खात्यावर त्या खात्याच्या यंत्रणेवर एवढा अविश्वास राज्यात यापूर्वी असं कधी आपण पाहिलं नाही. मी तर म्हणतो की इतर राज्यात असं कधी नसेल. स्ट्रॉंग रूम एवढ्या पद्धतीचं स्ट्रॉंग झाल्याची ही जी आजची जे आहे आपण ऐकून बातम्या ऐकतो ते आजच ऐकायला मिळते. त्यामुळे या स्ट्रॉंग रूममधून उद्या कोणता स्ट्रॉंग पक्ष महाराष्ट्रात किंवा शहरामध्ये नगरपालिकांवर आपले झेंडे फडकवतो हे आपल्याला पाहायचं. मंडळी मी आपलं माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि हो अजूनही ज्यांनी आपलं साक्षीदार चॅनल सबस्क्राईब केलं असेल असंच आपलं खारट तुरट ऐकण्यासाठी म्हणून जरूर सबस्क्राईब करा. आज इथं थांबू, पुन्हा उद्या भेटतो. तोपर्यंत नमस्कार.